मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघमुख्यालयाला भेट देत डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळी केलं विनम्र अभिवादन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरच्या रेशीम बागेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्मारकाला भेट देऊन त्यांनी पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्रपणे अभिवादन केलं. स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे आणि विकासाचा ध्यास घेतलेले असं आमचं हिंदुत्व असून हाच हिंदुत्वाचा विचार अंगी करून शिवसेनेचं मार्गक्रमण पुढे सुरू असून त्याच विचारांवर चालणारे आमचं सरकार असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात आल्यावर इथे आवर्जून भेट देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. इथे आल्यावर अलौकिक शांतता आणि ऊर्जा मिळत असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. जातीनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं विरोध दर्शवला असला तरीही महाराष्ट्रात अनेक जाती आणि धर्मांची लोक एकत्र राहतात. त्यांच्यात जातीय सलोखा कायम राहावा हीच सरकारची भूमिका आहे. जातीनिहाय जनगणनेची मागणी होत असली तरीही याबाबत समाजातील सर्व घटकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यानुसार सरकार योग्य तो निर्णय घेईल असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार संजय रायमुलकर, आमदार ज्ञानराज चौगुले आदी देखील उपस्थित होते. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर आणि अभिनेते सुनील बर्वे यांना तन्वी हर्बल्स समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार प्रदान. अर्थ व राजकारण तज्ज्ञ डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते प्रख्यात गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर आणि सुप्रसिद्ध अभिनेते, गायक, निर्माते सुनील बर्वे यांना 13 डिसेंबर रोजी तन्वी हर्बल्स समाजभूषण जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मजा आणि सुनील हे खऱ्या अर्थानं समाजभूषण आहेत. आपल्या कलासक्त जीवनात अत्युच्च पदावर विराजमान असणारे हे अभिजात कलाकार आपल्या गायन आणि अभिनयानं रसिकांना मंत्रमुग्ध करतातच, परंतु त्यासोबत समाजाचे देणे लागतो या भावनेतून इतकी वर्ष प्लेटलेट डोनेट करणाऱ्या पद्मजाताई, पंतप्रधान अटलजी आणि VP सिंग यांच्या कवितांना संगीतबद्ध करणाऱ्या, आपल्या जगभरातील संगीत शिष्यांना घडवणाऱ्या, तसंच लतादीदी, अटलजी यांच्या हुबेहूब नकला करून मनोरंजन करणाऱ्या पद्मजाताई
तर आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारे चिरतरुण सुनील बर्वे, आपल्या क्षेत्रातील लहानातल्या लहान व्यक्तीचाही सन्मान करणारे व्यक्तिश्रेष्ठ आणि हर्बेरियमची निर्मिती करून त्यामार्फत 5 संगीत नाटकांचं पुनरुज्जीवन करून रंगभूमीची सेवा करणारे, रंगभूमीला नावलौकिक मिळवून देणारे सुनील बर्वे यांच्या सत्कारसमयी भाषणातून या दोघांची गहिरी ओळख झाली. अध्यक्ष डॉक्टर उदय निरगुडकर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून इतके सुंदर मुद्दे मांडले की प्रेक्षक जीवाचा कान करून शब्द आणि शब्द ऐकत होते. इतका टनेलमध्ये 41 जणांचा जीव कसा वाचला याचा आखोदेखा हाल रोमांचक होता. त्यांच्या विद्वत्तेपुढे सर्वच नतमस्तक झाले. केव्हा तरी पहाटे ही गझल गाऊन पद्मजाताईंनी कार्यक्रमाचा सुरेल शेवट केला. यावेळी सुनील बर्वे यांची पत्नी अपर्णा, पद्मजाताईंचे पती सुनील जोगळेकर आणि उदयजींच्या पत्नी डॉक्टर सुपर्णा यांचाही हृदय सत्कार करण्यात आला. भरत ठक्कर आणि रीना ठक्कर यांचा गझल गायनाचा कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला. सर्वांनी तन्वी हर्बलचे इतके नितांत सुंदर कार्यक्रम आयोजित करून समाजभूषणांचा सत्कार केल्याबद्दल आभार मानले. ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत ठाण्यातील तलावांच्या पर्यावरणानुकूल संवर्धनासाठी माझा तलाव मोहिमेला प्रारंभ. तलावांचे ठाणे ही बिरुदावली कायम राखण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाण्यातील तलावांच्या संवर्धनासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं माझा तलाव ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत शाळा महाविद्यालयांसह ठाणेकरांचा सहभाग वाढावा यासाठी जागरूकता मोहीम राबवण्यात येत आहे, अशी माहिती पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी काल सायंकाळी सिद्धेश्वर तलावाकाठी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी मंडळांचे सदस्य हेमंत हजारे, लेखिका शिक्षिका नूतन बांदेकर आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या संयोजका सुरभी वालावलकर उपस्थित होत्या. ठाणे शहरात पूर्वी 60पेक्षा जास्त तलाव होते. आता केवळ 42च तलाव शिल्लक आहेत. या तलावांचं पर्यावरणनुकूल सुशोभीकरणासह संवर्धन व्हावं यासाठी 5 जून 2023 या पर्यावरण दिनापासून माझा तलाव चळवळीची सुरुवात करण्यात आली. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत 15 तलावांच्या सुशोभीकरणासाठी ठाणे महापालिकेला निधी प्राप्त झालाय. तरीही पर्यावरणानुकूल सुशोभीकरणासह तलावांचं संवर्धन करण्यासाठी ठाणेकरांना पुन्हा नव्यानं तलावांशी जोडणं, प्रत्येकाच्या मनात हा माझा तलाव आहे ही भावना निर्माण करणं, तसंच तलावातील पाणी, वनस्पती आणि जलचर यांचा विचार करून सुशोभीकरण व्हावं यासाठी ही जनजागृती लोकसहभागाची चळवळ सुरू केली आहे. त्यानुसार तलावाला भेट देणाऱ्यांसाठी मंडळानं एक गुगल फॉर्म तयार केला असून तो फॉर्म भरून मंडळाला पाठवल्यानंतर तलावांची स्थिती संस्थेकडे नोंदवण्यात येईल, असंही वालावलकर यांनी सांगितलं. शालेय विद्यार्थी ही देशाची भावी पिढी आहे. पर्यावरण शाळेमार्फत पर्यावरण दक्षता मंडळ गेली 20 वर्ष विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाविषयक प्रेम निर्माण करीत आहे. या अनुषंगाने या चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक तलावाजवळील शाळा त्या तलावाशी जोडण्यात येणार असून तलाव दत्तक घेतल्यास विद्यार्थ्यांचंही तलावावर लक्ष राहणार आहे. सध्या 10 तलावांना शाळा जोडल्या गेल्या आहेत. साधारणपणे जून महिन्यापासून आपण सगळ्या लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरवण्यासाठी अशा प्रकारची योजना चालू केली आहे की शाळांना कुठला तरी तलाव दत्तक घ्यायला सांगायचं. कारण आमची पिढी म्हणजे आपल्यासारखी लोक ज्या वेळेला त्याच्यावरती काही आंदोलन करतात त्यावेळेला आपल्या पुढे हे आंदोलन चालवायला कोणतरी आवश्यक आहे ना. कारण शाळा कॉन्झर्वेशन ऑफ लेक्स म्हणजे तलावांचे अस्तित्व इथे ठेवणं हे कशा करता तर त्याला सौंदर्यीकरण करून त्याचा एक शोभेचा दागिना नाही बनवायचा, तर ते अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं जे नैसर्गिक कर्तव्य आहे ते आधी पार पडलं पाहिजे. म्हणजे अनेक प्रकारचे पक्षी त्याच्यावर येतात, अनेक प्रकारची झाडं त्याच्या भोवती आहे आणि हे सगळे स्पॉट्स जे आहेत ते आपोआप हवा शुद्धीकरण करणारी केंद्र आहेत. जशी मैदानं आवश्यक आहेत तसे तलाव आवश्यक आहेत. ही सगळी गोष्ट त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावरती हातात घेतला आणि म्हणून सगळ्या मुलांना इन्व्हॉल्व करून आणि शाळांना इन्व्हॉल्व करून माझा तलाव ही संकल्पना आम्ही त्यांच्यामध्ये रुजवतो.
पूर्वी झालेलं जे आंदोलन होतं त्यावेळेला आम्ही तलावांच्या संरक्षणासाठी लोकांनी गणपतीचं विसर्जन करू नये असं म्हणत होतो. आम्ही लोकांना रिस्ट्रिक्ट करत होतो. आता आम्ही लोकांना म्हणतो आमच्या बरोबर या, रिस्ट्रिक्ट नाही करत आहोत. आम्ही लोकांना म्हणतो की तुम्हीच बघा तलावाचं काय चाललं आहे, तलावाचं सौंदर्यीकरण कसं होतं आहे, तलावाच्या भोवती कुठली झाडं आहेत, तलावात कुठले कुठले पक्षी येत आहेत, तलावातले मासे आणि बाकी बायोडायव्हर्सिटी काय काय आहे. आणि हे जर सगळं आपल्याला परमनंट ठेवायचं असलं, आपल्या पुढच्या पिढ्यांना दाखवायचं असलं तर त्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे. म्हणून ही जी चळवळ आहे ती संवर्धनाकरता चाललेली चळवळ आहे. आणि त्याच वेळेला निमित्त मात्र होऊन ह्या मॅडमनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाच्या माध्यमातून मराठीमध्ये हा सगळ्या तलावांचा एकूण 42 तलाव आहेत. म्हणजे आत्ताही मी जेव्हा केव्हा हे पुस्तक लोकांना दाखवतो तर लोक तोंडात हात घालतात, विचारतात 42 तलाव आहेत ठाण्यात. अशा प्रकारचं लोकांचे एक्सक्लेमेटरी रिॲक्शन येते. याच्या पुढे जाऊन लोकांनाही माहिती झालं पाहिजे की आपल्याकडे 42 तलाव आहेत, आपल्याकडे 66 तलाव होते. हे सगळ्या लोकांना आपला इतिहास माहिती करून दिला पाहिजे. अशा स्वरूपाची योजना या सगळ्या संकल्पनेमध्ये आमच्या आहे आणि आम्ही हे निश्चितपणे करणार. साधारणपणे पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आम्ही या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर आहे ते प्रकाशित करतो आहे. सर्व इंग्रजी शाळांना गवसणी घालतो आहे ठाण्यातल्या की ज्यांना इंग्रजी पुस्तक हवं आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये सर्व शाळातली मुलं त्या तलावांवरचे प्रकल्प आणि त्यांच्या डिमांड्स घेऊन उभे राहतील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो. आणि त्यामुळे या सगळ्यांच्या सहभागातच ही सगळी योजना यशस्वी होणार आहे. म्हणून मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की ज्यांच्या डोक्यामध्ये काही संकल्पना आहे तलावांच्या संवर्धनाबद्दल किंवा त्याच्या सौंदर्यीकरणाबद्दल त्यांनी जरूर आम्हाला येऊन भेटावं आणि आपण एकत्रितरित्या या सगळ्यामध्ये योग्य प्रकारचे प्रयत्न निश्चितपणे करतो. सर आपण TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाची लक्षणीय कामगिरी. ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी नुकत्याच झालेल्या 2 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. या दोन्ही संघाचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी काल कौतुक केलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे उपस्थित होत्या. मंगलोर कबड्डी स्पर्धेत महिला संघ विजयी झाला तर पुरुष संघाला 3रा क्रमांक मिळाला आहे. तसंच अकोला येथील हनुमान क्रीडा मंडळाच्या स्पर्धेतही महिलांच्या संघानं विजयी वाटचाल कायम ठेवली तर पुरुषाच्या संघाला 2रं स्थान मिळाले. काय स्पर्धा होती आणि कुठे होती आणि कशा प्रकारे आपण ठाणे महानगरपालिकेचा पुरुषांचा आणि महिलांचा संघ अकोला जिल्हा केळुळी येथे अखिल भारतीय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेला. इथे टोटल 30 संघ होते. मुलांचे 15 आणि मुलींचे 15. मुलांमध्ये खूप हरियाणा, भोपाळ असे चांगले मातब्बर संघ होते. मुलींमध्ये देखील दिल्ली तिथले स्थानिक नागपूरची टीम देखील मातब्बर होती. परंतु आमचे दोन्ही संघ पुरुष व महिला यांनी खूप दर्जेदार खेळ करून त्याच्यावरती मात केलेली आहे. मुलींनी अंतिम विजेतेपद पटकावलं आहे आणि मुलं 2nd प्लेसला त्यांनी समाधान मानावं लागलं. पण ते समाधान जरी असेल तरी मला वाटतं आम्हीच विजयी झालो आहे. कारण आमचे जे ठाणे महानगरपालिकेचे जे खेळाडू आहेत ते 4 जणांना इंजुरी झाल्यामुळे मला वाटतं ते आम्हाला पराभव पत्करावा लागला आहे. पण या पराभवाची नक्कीच फेड आम्ही चंद्रपूरला नेक्स्ट मंथमध्ये ज्या मॅचेस होणार आहेत त्याच्यात परत करणार आणि नक्कीच ठाणे महानगरपालिका पुरुष व महिला संघ उत्तरोत्तर चांगली कामगिरी करेल अशी मी आशा बाळगते.